नमस्कार. श्रावण महिना येलो की वेगवेगळे सण येतात. तर त्याच्यातलो एक सण म्हणजे हो श्रावणी आयतार पूजन. तर हो एक लग्न झालेली बायल किंवा एक सवाशीण बायल हो व्रत करता. तर माझे यंदाच लग्न झाला नवे, तर हो माझो पहिलो श्रावणी आयतार म्हणजे पहिलो सण. तर 2 श्रावणी आयतार जे आसा हे घोवाच्या घरा पुजले आणि 2 आईच्या घरा. नमस्कार मंडळी. सगळीकडे बघा कसं हिरव्यागार दिसतं हा. म्हणजे श्रावण महिना आता चालू असा. ह्यो महिना चालू झाला की आपले सगळे सणवार चालू जातात. तर अनेक व्रत वैकल्य घेऊन येणारं असं ह्यो श्रावण महिनो असता. बरीच जणा शाकाहारी रवान ह्यो महिनो पाळतात. तर काही जण असतात ते श्रावण सोमवार, श्रावण शनिवार असे उपवास धरतात. ज्या ज्या ठिकाणी शंकराचे म्हणा किंवा हनुमानांची देवळं असतात त्या ठिकाणी पूजा अर्चा करून भजनांचं वगैरे कार्यक्रम केलं जातं. तर गोव्यात ना श्रावणी आयतार म्हणान एक व्रत केलं जातं. ज्यांका माहीत ना त्यांच्यासाठी मी सांगतं. तर गोव्यात सगळीकडे म्हणजे घराघरात या व्रत केलं जातं आणि प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत असता करूची. श्रावणी आयतार म्हणजे श्रावणात जे रविवार येतात, 4 रविवार येतात, त्या दिवशी त्या रविवारांचं पूजन केलं जातं. नवीन लग्न झालेली जी मुलगी असताना आता हे व्रत करूक सुरू करता. म्हणजे 2 आयतार ती घरा पुजता आणि 2 आयतार ती मायरा वचन पुजता. तर माझी एक मैत्रीण असं प्रशिला म्हणा, तिचा अवनूच लगीन झाला. ती टीचर असा. तर तेंगेर आम्ही आज वयतो. आजचं हे 4थं आयतार असा आणि मंदारा पण आमची सुट्टी असली. आज आयतार असली त्याच्यामुळे त्याला म्हटलं या रे. तर तो म्हणालो या. तर आम्ही आज वयतो. आजच्या व्हिडिओत तुमका जरा कोंकणी आमची ऐकांक मिळतली. तर या मरे या या चला तर वचून बघूया. कसलं काय काय म्हणाल असतं तुला? हे सगळे वेगवेगळी जी पावसाळीत जी वेगवेगळी झाडा जी रुजतात ना सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची त्याचं पूजन. तर वेगवेगळे बाकीच्या आता मिळणार ना ह्या सीझन. बघा किती म्हणता ह्याच्या चिड्डो असं म्हणतात. हा 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 काय माहिती त्याची इशागवाडा विशारवाडा ना. इशागवाडा ती नंतर घालू मग ही घाल होती घोड्याची गोळ्याची पाना पाय गोळ्याचे पाय कळली का होतो घातली काटली ती घोड्याची ना छत्री ही छत्री. हा 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 ती घोड्याची पालवी कळवी कसं तो लांब असतो पाना दिसाची ना साहित्यिक धरलेल्या फुलाई पाना तितकी दिसून ये मध्ये फुला म्हणजे दिसली ना काय ना अशी सोय फुलांनी सगळं पाड असा तो सजयलो आणि अवतीभोवती सगळ्या फुला लावून आम्ही सजयलो. अच्छा विसर्जन मग खय करताय तुम्ही? तुळशीत करू. तुळशी पाट असंच पाट हा असं पाठ घेऊन जाऊ. घंटा वाजय हा आणि तिकडे विसर्जन करू. सगळी पाना फुलं ही मग तुळशीत ठेवतात. हो तुळशीत. त्या वस्त्र आयताराक एक वस्त्र. आयतार म्हणजे काय काय असतात मध्ये? आयतार एक आणि आयतार म्हणजे सगळं जी झाडांची पूजन असतं हा. त्याकाच आयतार पूजन असं म्हणतात. हा 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 ना 2 वस्त्र घे का? एक वस्त्र गणेश पूजन. हा गणेश म्हणजे बरोबर. होय होय गणेश पूजन असं. गणेश पूजा आपली पहिली ना. त्याच्यात सगळ्यात शुभ कार्य पहिलं गणेश पूजन होतं. आता गंध लायता. पहिली पाठ धरलं काय ना मागीर रांगोळी घालून जाई रांगोळी घातली काय नाही. पावसातली आता सगळी झाडां येतात न्हू तुझो ती झाडां सगळी ती पाठार दवरता. केळीचो कलर दवरता तेजे पाठार दवरता. पाठार दवरली काय ना मागीर तेका नैवेद्य दवरता. नैवेद्य दवरलो काय ना मागीर तेची पूजा करता. जेवणाचं जेवण उपार ना. जेवण मागीर
हा 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 मागीर काय ताका काय नैवेद्य दाखोवंक जाय न्हू. जेवणाक काय काय जेवणाक काय डाळ भात हा. रोस रोस आणि परत हे पोळे गवन म्हणतात ते रोस पोळे म्हटले आमटी आमटी हय न्हू? हय आमटी हा 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 आम्ही रोस म्हणतात हा 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 आणि परत पोळे म्हणजे गवन 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 हा हा ते गवन म्हणजे घावणे. तुम्ही गावणे म्हणतात तो मागीर देवाक नैवेद्य दाखोवंक हा 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 जाय मागीर जालें हा 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 आमी सांजचो व्हरून पायता हा 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 हो बेगिना पावलो लास्टाचो लास्टाचं म्हटलं बेगी हय. हा 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 अशें कित्याक म्हणजे काय म्हणजे त्याचे तो काय म्हातारो आसता खंय तो हा 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 लास्टाचो म्हातारो हो. आणि पहिल्याचो कसं असता तो बरो आसता न्हू मग तो केन्ना हेका तो विसर्जन पायता न्हू सो बी जाता सांग बी आणि ह्यो कितल्या मग वाजता आता पांचांक पावूंक जावो पाचा हो. हा 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 घंटा वाजयत मागीर पांव व्हरूंक जावो तुळशीन हा 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 बरं बरं नमस्कार. श्रावण महिना येलो की वेगवेगळे सण येतात. तर त्याच्यातलो एक सण म्हणजे हो श्रावणी आयतार पूजन. तर हो एक लग्न झालेली बायल किंवा एक सवाशीण बायल हो व्रत करता. माझे यंदाच लग्न झाला नवे, तर हो माझो पहिलो श्रावणी आयतार म्हणजे पहिलो सण. तर 2 श्रावणी आयतार जे आसा हे घोवाच्या घरा पुजले आणि 2 आईच्या घरा. तर हो आता सगळ्यात लास्ट चवथो श्रावणी आयतार ह्या आईच्या घरा पूजन केल्ले आसा. तर श्रावणी आयतार म्हणजे वेगवेगळे जे नैसर्गिक पत्री मेळटा, जी फुलां पानां मेळटा, तर तेंचे पूजन केले जाता. तर हो आयतार घोवाचो आयतार असो म्हटले वयता. तर घोवा खातीर हो व्रत करतात. त्याच्या सुखी समाधानी दीर्घ आयुष्यासाठी हो व्रत केलो वयता. तर हांवें सुद्धा हो व्रत आयज हे 4 व्रत केले. तर हो आता शेवटचो व्रत. तर गोंयांत हे व्रत एव्हरी इयर म्हणजे दर वर्सा करतात. थोड्या भागान जे कोकण पट्टो आसा, बॉर्डर लायनीन आसा, ते पहिल्या वर्साच करता आणि दुसऱ्या वर्सा मागीर फक्त उपास करता. तर आमी हे पूजन केल्ले आसा. सगळे पत्री जी आसा जे नैसर्गिक शेरवाडा, त्याच्या उपरांत चिड्डे म्हणा आणि खंयचे खंयचे जे झाडां वेगवेगळे पानां मेळटा, जे नैसर्गिक ह्या श्रावण म्हयन्यान जी रुजतात, तेजे पूजन केल्ले आसा. आणि तशेंच वेगवेगळी फुलां, नासपंतीची नॅचरल जी फुलां मेळटात, तर तेजे ते पुजेचेर घालून पूजन केल्ले आसा. नमस्कार तुझं फक्त मी असं एकच नाही त्याच्याबरोबर पेटी आठ जा बाबू पेटी आठ. माझ्या मध्ये पेटी म्हणते मागा हसायला वाजवची पेटी मातीच गो. आमच्या बायबगला टोटल डिफरंट जातात भाषा. पूजा करावी लागलं चालू केलं पहिली पाणी घालून जाय रामा. पहिली पाणी घालून जाय. आपल्या हिंदू धर्मात तुळशीचं पूजन हे का खूप महत्वाचं असं. तर मंडळी आजचं हे आयतार पूजन हे झालेलं असा. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो ह्या कमेंट करून आमका नक्की कळया. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आणि श्रावण महिना म्हणजे अनेक तर काय म्हणतात त्याला बोलली श्रावण महिना म्हणजे अनेक वैकल्य तर त्याचा 4था श्रावणी
आयतार तर त्याचं आज चौथं श्रावणी आयतार असा तर तेंगेर आम्ही आज वयतो. पुयो पुयो पाडक थांबा.